तयार झालाय आपला सकाळचा पोटभरीचा नाश्ता. अंडा, चीज, बटाटा, पोळा चवीला छान लागतो. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया अंडा आणि बटाट्यापासून सकाळचा नाश्ता. सकाळचा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला इकडे एक मी बटाटा हे बघा अशा गोल चकत्या पाडून घेतलेल्या आहेत, 2 अंडे आहेत, चीज आहे, कांदा आहे, मिरचीचा ठेचा आहे, हळद आहे. इकडे मी लसूण 7-8 पाकळ्या बारीक कट करून घेतला आहे. थोडासा गरम मसाला आहे आणि कोथिंबीर आहे. आणखीन आपल्याला चवीपुरतं मीठ लागेल आणि पोळे बनवण्यासाठी तेल लागेल. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 अंडी फोडून घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया. आता घालूया कोथिंबीर, कट केलेला लसूण, तिखट आहे, कलरसाठी हळद घालूया, कापलेला कांदा आणि गरम मसाला. आपण हे सगळं आता छान मिक्स करून घेऊया. म्हणजे आपण अंड्याचं ऑमलेट बनवतो ना, सेम तसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान मिक्स करून घ्यायचं. हे सगळे जिन्नस मी एकत्र घेतलेले आहेत. बटाट्याच्या चकत्या आहेत ना, त्याला मी थोडंसं मीठ लावून चोळून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्या चकत्या चविष्ट होतील. यूट्यूबवर ना अंड्याच्या वेगवेगळ्या पोळे आणि सँडविच वेगवेगळ्या प्रकारची खूप व्हायरल होत आहेत. त्यापैकीच ही एक रेसिपी आहे आणि चवीला छान लागते. मी अगोदर करून बघितली आहे आणि नंतर मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी बनवत आहे. आता मिश्रण छान फेटून झालेलं आहे. इकडे मी पॅन गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान गरम करून घेऊया. आत्ता आपण तव्यावरती एक एक करून बटाट्याच्या अशा काचऱ्या ज्या केल्यात ना, त्या आपण पसरून घेऊया. या पद्धतीने मी बटाट्याच्या काचऱ्या पसरून घेतलेल्या आहेत आणि वरून थोडंसं चवीसाठी मी तिखट घालते. बटाट्याच्या काचऱ्या छान शेकून झालेल्या आहेत. आता त्याच्यावरून जे आपण अंड्याचं बॅटर केलं होतं ना, ते सोडून घेऊया. गोल पसरवून घ्या. सगळ्या बटाट्याला मिश्रण कोट झालं पाहिजे. आता आपण उलटून घेऊया. आता अंड छान शेकून झालेलं आहे. वरून थोडंसं चीज किसून घालूया. तुम्हाला हवं तेवढं घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तयार झालंय आपलं सगळ्यात वेगळं आणि अतिशय चविष्ट असा बटाटा आणि अंडा पोळा. चवीला खूप छान लागतो. नक्की बनवा.